कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये प्रचंड मोठा राडा झालाय, कारण राजेश लाटकर आणि राजेश क्षीरसागर हे समर्थक त्यांचे ते भिडलेले आहेत। दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळते। लाटकर आणि क्षीरसागरांचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत। मतदान आता वेळ जवळपास संपलेली आहे, मात्र दोन्ही गटाकडून घोषणाबाजीचं चित्र बघायला मिळते। विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, नेमकं काय घडलेलं होतं, आताची काय स्थिती आहे ताजी? अश्विन, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी ही होत असते आणि यावेळी दोन्ही बाजूचे सगळे समर्थक आहेत ते या ठिकाणी आले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली। खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी होते, त्यामुळे पोलिसांची देखील या ठिकाणी तारांबळ उडाली। पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ते पांगवलेलं आहे। आता या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय की मतदान आहे ते 6 वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण संपल्यानंतर या ठिकाणी राजेश लाटकर यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष आणि घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि हे एकत्र सगळे जमले। त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ते असतील, दोन्ही बाजूचे सगळे जे समर्थक असतील, हे सगळे या ठिकाणी पोहोचले। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो आला आणि दोन्ही बाजूला इथे पांगवण्यात आलंय। त्यामुळं एकूण जर बघितलं तर आपण या निवडणुकीमध्ये चुरस आहे ती कोल्हापूर उत्तरमध्ये प्रचंड पाहायला मिळाली। ज्या पद्धतीनं राजेश लाटकर यांना आधी उमेदवारी नाकारली, नंतर महाविकास आघाडीकडून ते पुरस्कृत झाले आणि त्याच्यानंतर आता जर बघितलं तर एक टशन आहे ते या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत होतं। तणावाचं वातावरण आहे ते पाहायला मिळत होतं, कारण याच मतदारसंघात 2 ते 3 ठिकाणी कार्यकर्ते आणि दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले होते आणि जसं निवडणूक किंवा मतदानाची वेळ संपली तसं हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जल्लोष करत होते। काही जण ठीक आहे, आपण विजय, हा जल्लोष प्रत्यक्षात कुणाचा खरा ठरतो आपल्याला 23 तारखेला कळणार आहे। विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल आणि पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे येऊया। सरिता मॅम, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।